राधे राधे. तर एखादा दिवस असा असतो ना, त्या दिवशी आपल्याला खरं तर कामच नसतं. आता माझ्या आयुष्यात तर कधीच असा दिवस झाला नव्हता, पण काल आला होता. कारण हे कालचं शूट आहे असं मी का म्हणते ते पण सांगतेच. कारण ती घरातली मेंबर जी होती ना, ती सगळे माझ्या माहेरी गेली होती. आता आत्या, मामा आणि मानू, फक्त मी आणि आहो आणि सिद्धू घरी होते. आम्ही 3 जण. पण आहोंचं बी आज स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं, कारण तिकडे तिकडे आमंत्रण होतं, तर तिकडे गेले होते. मग आज आम्ही दोघं मायलेकींसाठी स्वयंपाक बनवायचा होता. मग म्हटलं साधं सरळ काय आपलं खिचडीच करूया आज. मग खिचडीच केली आणि दुपारी खिचडी खायला मला तर आवडतं. रात्रीपेक्षा तर मला दिवसाची खिचडी आवडते. आणि जर रात्री खिचडी केली तर ती सकाळी तळून खायला जास्तच आवडते. आता बरेच जण बोलतील की रात्रीचं जेवण वगैरे करू नये, पण अशी खिचडीच आहे ना की त्याचा मोह आवरलाच जात नाही मला. बाकीचं मी काही खात नाही. रात्रीचं काही का शिल्लक असे ना, मी अजिबात खात नाही. पण खिचडीचा मोह काही सांभाळला जात नाही. इकडे लगेच खिचडी वगैरे टाकून घेतली. चला म्हटलं हे शिट्ट्या होईपर्यंत सिद्धूला सांगितलं तू गॅस बंद कर. आणि इकडे लगेच कपडे धुतलेले होते, ते निथळायला ठेवले होते. तर चला म्हटलं इथं लगेच कपडे वाळत घालायला आली होती आणि इकडे कपडे वगैरे वाळत घातले. आणि खूप सारे कामं होती, तरी स्वयंपाकच नव्हता तर बाकीची कामं तर तशी शिल्लक होती. जसं की पोछा वगैरे मारणे, ह्या सगळ्या गोष्टी बाकीच होत्या. इकडे म्हटलं चला आता कपडे टाकून घेऊ. पण हवा आज बरी शांत होती. नाही तर कपडे टाकताना ना रोज अशी हवा असते ना की काय सांगू. कपडे असं टाकूसुद्धा देत नाही एवढं. आणि तिकडनं येतानाच वरचं जे असतात ना, ते फरशी वगैरे क्लीन करतच खाली येत असते आणि मग खालची फरशी जी असते ना ती क्लीन करायला घेते. आणि इकडे जे होतं ना, सिद्धूचं चालू होतं आता मला बाय वगैरे करताना दिसेल. आता ते का तसं तू बोलते मम्मी मला बाय कर. तर इकडे माझं तेच चालू होतं. आणि इकडे थोड्या वेळाने ताऊसुद्धा येणारच, तुम्हाला बघायला भेटतीलच, ताऊसुद्धा येतीलच. आणि इकडे लगेच जिना जो आहे तो मस्त क्लीन करून घेतला. आणि खरं सांगायचं तर मला ना घरात प्रत्येक गोष्ट ना अशी व्यवस्थित ठेवलेली असली ना तरच मला समाधानी लागते. आणि जर समजा एखाद्या दिवशी जर म्हटलीच ना की नाही आज आपल्याला हे काम करायचंच नाही, पण ते माझ्याने होतच नाही. मी किती जरी म्हटली ना की आज नाही बाबा, आज तरी वरचे घर मी पुसणार नाही, कोण बघतं वरती जाऊन, पण नाही, मला काही सहन होत नाही. इकडे लगेच ताऊसुद्धा आल्या आणि इकडे त्यांच्याशी लगेच गप्पा वगैरे मारायला लागले. आणि ते खास आले होते ॲब्रो करण्यासाठी, तर तिथं ॲब्रो वगैरे करून दिले. आणि दुपारी लगेच आपल्या मशीनवर जाऊन बसली. माझं जे ब्लाऊज होतं ना त्याची फिटिंग बाकी होती. चला म्हटलं आता ती फिटिंगसुद्धा करून घेऊया. आणि इकडे लगेच फिटिंग करायला सुद्धा घेतली. आता लवकरच आत्याच्या मुलाचं लग्न आहे, तर तेच हे इकडं चालू काम आहे माझं सध्या. आणि कधीचे मिनी ब्लॉग तुमच्यावर शेअर करत नव्हती. चला इथंच एंड करते. राधे राधे.